ओम नमः शिवाय. हाय फ्रेंड्स, उत्तराखंड नाव ऐकले की आपल्या डोळ्यासमोर येते ते केदारनाथचे मंदिर. काय सौंदर्य आहे त्या मंदिराचे आणि त्या जागेचे. सर्वांचीच इच्छा असते की जीवनात आल्यानंतर एकदा तरी केदारनाथ यांचे दर्शन व्हावे. केदारनाथ मंदिर हे भारताच्या उत्तराखंड राज्यात रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये असलेले प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. कमीत कमी 1200 वर्षापासून अगदी रुबाबात उभे असलेले हे मंदिर इतके मोठे प्रलय आल्यानंतर पण या मंदिराचा कणभरही नुकसान नाही झाले. त्याच्या मागे काय आहे? विज्ञान की श्रद्धा की मोठा चमत्कार? हे जर जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे मंदिर केदारनाथ गावात मंदाकिनी नदीच्या काठावर बांधले गेले आहे. केदारनाथ हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. तसेच पंचकेदार व छोटाधाम या तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते. या मंदिराची निर्मिती पांडवांनी केली आणि आद्य शंकराचार्यांनी मंदिराचे पुनर्जीवन केले असा पुराणांमध्ये उल्लेख आहे. सर्व ज्योतिर्लिंगांमध्ये सर्वाधिक उंचावर हे मंदिर आहे. तिथे जाण्यासाठी फक्त पायवाट अस्तित्वात आहे. गौरीकुंडाहून 14 किलोमीटर लांबीचा खडतर प्रवास करून केदारनाथचे दर्शन घेता येते. हे मंदिर अक्षय तृतीया ते कार्तिक पौर्णिमा या काळातच दर्शनासाठी उघडे असते. जून 2013 मध्ये उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये अचानक ढगफुटी झाली आणि खूप मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाले. मंदिराच्या आजूबाजूचे सर्व काही वाहून गेले, पण या मंदिराचे कणभरही नुकसान झाले नाही. मंदिराच्या बाहेरील नंदी पण जसाचे तसा अगदी सुरक्षितपणे उभा आहे. हे मंदिर 400 वर्ष बर्फाखाली होते, तरीसुद्धा मंदिर अगदी मजबूत आणि सुरक्षित आहे. केदारनाथ मंदिर एक न उलगडणारे रहस्य म्हणावे लागेल. या मंदिराचे निर्माण कोणी केले या बाबतीत जास्त काही उल्लेख पुराणांमध्ये आढळत नाही. आजचे विज्ञान सांगते की हे मंदिर 8व्या शतकात बनले असावे. कमीत कमी 1200 वर्षापासून अस्तित्वात आहे. एका बाजूला 22,000 फूट उंच केदारनाथ पहाड, दुसऱ्या बाजूला 21,600 फूट उंच कराचकुंड आणि तिसऱ्या बाजूला 22,700 फूट उंच असणारा भरतकुंड आहे. या तिन्ही पर्वतांमधून वाहणाऱ्या 5 नद्या मंदाकिनी, मधुगंगा, चिरगंगा, सरस्वती आणि स्वरंदरी आहे. हे मंदिर एक कलाकृती आहे. किती मोठे असंभव काम हे अशा जागेवर अशी कलाकृती बनवणे, ज्या ठिकाणी थंडीच्या दिवसात खूप प्रमाणात बर्फ असते आणि पावसाळ्यात खूप तेज गतीने पाणी वाहत असते. आज पण त्या जागेवर गाडीने नाही जाऊ शकत. मग या मंदिराला अशा जागेवर का बनवले असेल? अशा परिस्थितीत 1200 वर्षापूर्वी असे अप्रतिम मंदिर कसे बनवले असेल? अजून पण तिथे काही पण फक्त हेलिकॉप्टरनेच नेले जाऊ शकते. अशा जागेवर हे मंदिर बनवण्यासाठी लागणारा दगड कसा काय पोहोचवला गेला असेल? हा प्रश्न आजपर्यंत कोणीही सोडवू शकले नाही. वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ जिओलॉजी, देहरादून यांनी मंदिराच्या दगडाचे लिग्नोमॅटिक डेटिंग परीक्षण केले. ते दगडाच्या जीवनाचे परीक्षण असते. त्यावरून असे समजते की मंदिर 14व्या सदी ते 17वी सदी या काळात पूर्णपणे बर्फात दाबले होते. तरी पण मंदिराचे कुठलेही नुकसान झाले नाही. 2013ची विनाशकारी बाढ आपण सर्वांनीच पाहिली आहे. त्या प्रलयात सरकारी आकडेवारीनुसार 5,748 लोक मारले गेले. 4,200 गावांचे नुकसान झाले. भारतीय वायुसेनेने 1 लाखांपेक्षा जास्त लोकांना एअरलिफ्ट केले. आजूबाजूच्या परिसरातील सर्व काही वाहून गेले, पण मंदिर पूर्णपणे सुरक्षित आहे. मंदिराचे किती नुकसान झाले यासाठी IIT मद्रास यांनी NDT परीक्षण केले होते. त्यानंतर त्यांनी सांगितले की मंदिर पूर्णपणे सुरक्षित आहे. मंदिर सुरक्षित उभे आहे त्यामागचे कारण मंदिर निर्माण करण्याची दिशा आणि जागा आहे आणि त्यात वापरलेला दगड खूप मजबूत आणि टिकाऊ आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, तिथे वापरलेला दगड तिथे उपलब्ध नाही. मग विचार करा की तो दगड कुठल्याही प्रकारची सुविधा नसताना तिथे कसा काय आणला गेला असेल. त्या दगडाची एक विशेषता आहे की 400 वर्ष बर्फात राहून सुद्धा त्याच्या गुणांमध्ये काहीही फरक पडलेला नाही. आजचे विज्ञान सांगते की मंदिराचे निर्माण त्या दगडाने केले आहे. त्याची रचना ज्या दिशेत केली आहे त्यामुळे मंदिर एवढ्या मोठ्या प्रलयातून वाचले.
भारतातील जवळजवळ बरेच मंदिरं पूर्व पश्चिम आहे. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर पूर्व पश्चिम असते तर नुकसान झाले असते. 2013 मध्ये मंदिराच्या मागच्या बाजूला एक खूप मोठा दगड अडकला होता. त्यामुळे पाण्याची धार विभाजित होऊन मंदिराच्या दोन्ही बाजूने पाण्याची तेज धारेने आपल्याबरोबर सर्व काही वाहून नेले आणि मंदिरात लपलेले सर्व लोक सुरक्षित राहिले. एका बाजूला विज्ञान आणि दुसऱ्या बाजूला भोलेनाथांचे अस्तित्व, या दोन्ही गोष्टींचा विचार करण्यास आपल्याला भाग पडते. हे एक वैदिक हिंदू धर्म आणि संस्कृती यांचे उदाहरण आहे की त्यावेळेला आपले ऋषीमुनी आणि वैज्ञानिकांनी वास्तुकला, मौसम विज्ञान आणि अंतरिक्ष विज्ञान, आयुर्वेद यांच्यात किती प्रगती केली होती.